आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवत आहे उपवासाचा डोसा आणि उपवासाची भाजी। तर इथे मी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा पाणी आणि मिरची घालून हे बारीक करून घेतले। आपण डोसा बनवतो तसे पीठ तयार करून घ्यायचे। त्यामध्ये चवीसाठी जिरे आणि मीठ घातले। हवे असेल तर आणखी थोडे पाणी घालून घ्यायचे। पीठ पातळ असेल तर डोसा कुरकुरीत होतो। पॅनला तेल किंवा तूप लावून त्यावर डोसा बनवून घेतला। मोठ्या गॅसवर डोसा भाजला की छान कुरकुरीत होतो। तर तयार आहे आपला खमंग कुरकुरीत डोसा। आता इथे मी कढईमध्ये तूप घेतले आहे। त्यामध्ये फोडणीसाठी जिरे आणि मिरची घालून घेतली। त्यानंतर उकडलेला बटाटा आणि उकडलेले शेंगदाणे घातले। थोडे मीठ घालून 5 मिनिटे भाजी परतून घेतली आणि शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला। तयार आहे आपली उपवासाची भाजी। ही भाजी नुसती खायला पण छान लागते। इथे मी उपवासाची थाळी बनवली आहे। त्यामध्ये राजगिरा वडी, खजूर, शेंगदाणा, बटाट्याची भाजी, गोड दही आणि गरमागरम साबुदाणा डोसा आहे। खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बनवून बघा उपवासाचा डोसा आणि भाजी। रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कुक विथ प्रियांका। थँक यू। बघ